सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विजयासाठी डॉक्टर बछिरे यांच्या हाकेस मतदारांकडून प्रतिसाद। शिवसेनेत फुटीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील उद्धव सेना सरासरी संपुष्टात आली होती, परंतु चिखली बुलढाण्यातून जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडकर व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी शिंदखेड राजातून जिल्हा सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे यांनी तर मेहकर लोणार मधून जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे, जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे यांनी उद्धव सेनेस नवसंजीवनी देऊन उद्धव सेना पुनर्जीवित केली। मेहकर लोणार विधानसभेत काम करताना डॉक्टर गोपाल बछिरे यांना आशिष रहाटे, लिंबाजी पांडव, किशोर गारोळे, ॲडव्होकेट दीपक मापारी, गजानन जाधव सर, लुकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। मेहकर लोणार विधानसभेत उद्धव सेनेकडून डॉक्टर गोपाल बछिरे हे नाव सरासरी आमदारकीसाठी पक्के मानले जात होते व त्याचे कारण सुद्धा तसेच होते। शिवसेना फुटीनंतर गत 2-2.5 वर्षाच्या काळात डॉक्टर बछिरे यांनी शेतकरी, कष्टकरी, रोजगार, युवक, महिला, दिव्यांग व अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने केली। मोर्चे, उपोषणे, धरणे, सविनय कायदेभंग निदर्शने करून डॉक्टर बछिरे यांनी जनसामान्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले। लाडकी बहीण योजनेस कटशह देण्यासाठी मेहकर मतदारसंघात उद्धव भाऊ माझ्या पाठी राखा या टॅगलाईन खाली उपक्रम राबवून उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकृती महिलांच्या हस्ते राखी बांधून त्यांना साड्यांची भेट देण्यात आली। एकूण 32,000 साड्यांचे वाटप केले व शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐन वेळेवर त्यांचे तिकीट कटले व नव्याने शिवबंधन बांधणारे सेवानिवृत्त सिद्धार्थ खरात यांना उद्धव सेनेची उमेदवारी मिळाली। डॉक्टर बछिरे यांनी केलेल्या कामांच्या बळावर अपक्ष उमेदवारी अर्ज भरून आपले नशीब निवडणुकीच्या आजमावण्याचे ठरवले, परंतु उद्धव ठाकरे यांचा फोन आला व डॉक्टर बछिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। लोणार येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर बछिरेंनी आपल्या एका शब्दावर उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे त्यांचे आभार मानून भविष्यात आपल्यास न्याय दिले जाईल असे अभिवचन डॉक्टर बछिरे यांना उद्धव ठाकरे यांनी दिले। त्या सभेनंतर डॉक्टर बछिरे यांनी तळमन धनाने सिद्धार्थ खरात यांच्या प्रचार कार्यास सुरुवात केली व मतदान राजास साद घातली की मी म्हणजे सिद्धार्थ खरात आहे, माझी निशाणी मशाल आहे, आपले कोणतेच काम आडणार नाही, मी त्याची संपूर्ण जबाबदारी घेतो असे मतदार राजास साद घातली व मतदाराने सिद्धार्थ खरात शिवसेना म्हणजे मशाल, उद्धव ठाकरे म्हणजेच मशाल व गोपाल बछिरे म्हणजे मशाल असा प्रचार सुरू झाला। त्याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुद्धा प्रचार कार्यात स्वतः झोकून दिले। त्यांची फलनिष्पत्ती म्हणजे 15 वर्षापासून डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या अभेद्य गडास सुरुंग लावून सिद्धार्थ खरात यांचा विजय होऊन ते आमदार झाले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।